इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये जर 40 पैकी 40 मार्क घ्यायचे असेल तर रील सेव्ह करून ठेवा. सर्व मराठी आणि सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांना पाठवा. पुन्हा ही रील सापडणार नाही. पहिले पेपर पॅटर्न पहा. तर पहा, आपला 40 मार्काचा पेपर असणार इतिहास आणि राज्यशास्त्राचा. त्यापैकी 28 मार्काचा पेपर इतिहासचा आहे आणि 12 मार्क हे राज्यशास्त्रासाठी असणार. हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला तयारी करायला सोपं जाईल. चॅनल फॉलो करून ठेवा. लक्षात घ्या मित्र. हे बघा, पहिला प्रश्न असणारे अ आणि ब ऑब्जेक्टिव्हचा, म्हणजे 3 असणारे रिकाम्या जागा आणि 3 असणारे चुकीच्या जोड्या. बघा, असाच पॅटर्न तुम्हाला असणार. हे 6 मार्क असणारे पहिल्या प्रश्नासाठी. त्यानंतर बघा, जो दुसरा अ प्रश्न आहे, तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी करायचे आहेत. एकदम लहान लेकरासारखे सगळ्या 3 ऍक्टिव्हिटी आहेत. 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे, 4 मार्क पडणारे. त्यातला जो ब आहे हा सुद्धा 2 मार्काचा आहे. 2 टिपा लिहायच्या आहे तुम्हाला 3 पैकी. सगळ्या टिपा आपण घेणार आहे. ताण घेऊ नका तुम्ही, फक्त कमेंट करून ठेवा. बघा, तिसरा प्रश्न आहे विधाने स्पष्ट करा. बघा, तुम्हाला 4 दिलेले आहेत, तर 4 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे. बघा, 1 2 3 4 हे 4 प्रश्न दिले. 4 पैकी 2 सोडवायचे, 4 मार्क घ्यायचे. ताण घ्यायचं काम नाही, सगळं पाहू. बघा, हा 4था मार्काचा प्रश्न तर हा बोनस आहे. सगळ्या मुलांना दाखवा हा व्हिडिओ. बघा बोनस म्हणजे काय, पॅरेग्राफ दिलेले आणि पॅरेग्राफ मधून पाहून उत्तर लिहायचे. हा गेला नाही पाहिजे 4था प्रश्न, लक्षात ठेवा बेटांनो. आणि जो 5वा प्रश्न आहे तो 6 मार्कासाठी आहे, म्हणजे 4 पैकी 2. बघा किती ऑर आहेत. ताण घ्यायचं काम नाही, एकदम बढिया आहे. 2च सोडवायचे आणि 6 मार्क घ्यायचे. असे 28 मार्क आपले झालेले आहे इतिहासचे. त्यानंतर बघा, राज्यशास्त्र सुरू होणार आहे. लक्षात घ्या, 2 मार्काच्या रिकाम्या जागा असणार आहे. टेन्शनच घ्यायचं काम नाही, मस्त आपण सगळ्या रिकाम्या जागा. बघा, 7वा प्रश्न जो आहे तो सुद्धा आहे 4 मार्कासाठी, म्हणजे 2 सकारण लिहायचे तुम्हाला. चूक आणि बरोबर लक्षात घ्या. चूक आणि बरोबर लिहायचं आणि त्याचं कारण लिहायचं. तुम्हाला 3 पैकी 2 म्हणजे 4 मार्क पडणार आहे. चला पहा, 8वा अ आणि ब प्रश्न आहे. 8वा अ मध्ये पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 पैकी 1 करायचं, 2 मार्क घ्यायचे. ह्या संकल्पना. त्यानंतर जो ब आहे ऍक्टिव्हिटी आहे, कृती आहे. 2 कृत्या तुम्हाला दिलेल्या बघा, एक पाठीमागच्या बाजूला आणि एक इथं आहे. 2 पैकी 1 करायची, एकच करा, ताण घेऊ नका. 2 पैकी 2 मार्क. हे बघा, 9वा जो प्रश्न आहे, बघा 9व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं, 2 पैकी 1 करायचे. प्रश्नांची उत्तर आहेत 2 पैकी 1, तर 2 मार्क या ठिकाणी आपल्याला मिळवायचे. असे आपण 28 आणि 12 टोटल 40 मार्काचा पेपर कव्हर केलेला आहे. 200 कमेंट आणि कमीत कमी 10,000 लाईक यायला पाहिजे. तर हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना पाठवा. ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ज्यांना याचा फायदा होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.